नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर ते सकाळचं ना आज थोडंसं कामांचं जे शेड्यूल आहे ना ते थोडंसं वेगळं असणार आहे, कारण आज मला करायची घराची क्लिनिंग आणि 2च दिवसामध्ये गुढीपाडवासुद्धा आहे. सो त्यासाठी मला आधी घर जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर नवरात्रसुद्धा स्टार्ट होणार आहे. तर आम्ही नवरात्रसुद्धा पाळतो, त्यामुळे पूर्ण किचन घर मला सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. तर ते सकाळी माझं आधी आवरून घेतलं मी स्वतःचं. त्यानंतर किचनमध्ये आले. स्वयंपाकाचं आज सिम्पलच असं ठेवणार आहे, कारण जेव्हा आपण क्लिनिंग वगैरे आपण गोष्टी करतो ना, खूप हार्डवर्क असतं. त्या दिवशी ना स्वयंपाक जेवढा होईल तेवढा सोपा ठेवा. पण आज माझा स्वयंपाक अगदीच सोपा आहे, कारण खूप सारा रात्री ना भात वगैरे उरला होता. तर मी त्याचा फोडणीचा भात आज बनवण्याचा विचार केला आणि त्यासोबत ना मस्त असे पापड फ्राय केले आणि प्रज्ञेसाठी टिफिनमध्ये ना मी कटलेट दिले होते. आणि असं माझं स्वयंपाकाचं आजचं नियोजन होतं सिम्पल असं. आणि क्लिनिंग जेव्हा पण मला करायचं असतं ना, तेव्हा थोडीशी मला डिफिकल्टी होते, कारण लोलो लहान आहे. मुलांचे स्कूलसुद्धा चालू असतात आणि स्कूल डेजमध्ये ना क्लिनिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. तरीसुद्धा ना मी त्या गोष्टी कशा मॅनेज करते हे मी आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता स्वयंपाक आधी आवरून घेते सगळा. आणि सिम्पल असा भात आहे फोडणीचा, अगदी फ्राय भातसुद्धा त्याला काहीजण म्हणतात. तर तसाच आहे आणि खूप जास्त तिखट नाही बनवणार आहे, कारण लोलूसुद्धा हाच भात खाणार आहे आणि मी सुद्धा. आणि जर मग भूक लागली संध्याकाळी वगैरे तर काहीतरी थोडासा हेवी नाश्ता बनवता येईल, अशा हिशोबाने मी आजचा मेनू जो आहे तो ठरवलेला आहे. तर इथे जे फ्राय केलेले होते ना पापड, तर ते मी आधी डब्यात ठेवून घेते, कारण एवढे पापड जर मुलांना दिसले ना तर ते एका वेळेस खाल्ले जातात आणि इतकं ऑइली खाणं चांगलं नसतं. त्यामुळे मग मला ना असं थोडंसं डिवाईड करून ठेवायला लागतं, कारण मग मुलंसुद्धा ऐकत नाहीत. आणि माझं इथे भातसुद्धा फ्राय करून झालेला आहे. जेव्हासुद्धा क्लिनिंग करायचं असतं ना, तेव्हा कसं असतं, आपल्याला पूर्ण घर तर झाडून घ्यायचंच असतं. त्याचबरोबर भांड्यांचासुद्धा खूप सारा पसारा असतो. तर अशा वेळेला मग मी काय टेक्निक यूज करते ना, हे तुमच्यासोबत मी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तुमच्या घरीसुद्धा लहान मुलं वगैरे असतील ना, तर तुम्ही अशा प्रकारेच क्लिनिंग करा. याआधीसुद्धा मी बऱ्याचदा क्लिनिंगचे व्लॉग शेअर केलेले आहेत. तर इथे जेवण वगैरे त्यांचं आटपलं मुलांचं, त्यांना स्कूलला ड्रॉप करून आली नाही, तर आता थोड्याशा भाज्या घेऊन आलेली आहे मी. आणि आता गरमी ना खूपच वाढलेली आहे, म्हणजे प्रॉपर असं उन्हाळ्याला चालू नाही झालं आहे, तरीसुद्धा ना गरमी खूप होते आणि ऊनसुद्धा बाहेर प्रचंड आहे. त्यामुळे ना उन्हातून आलं की थोडंसं असं बसावंसं वाटतं. आणि माझ्याकडे ना लोलोला मी स्कूलमधून सोडून आल्यानंतर तर त्याला घ्यायला जाईपर्यंत इतकासाच माझ्याकडे वेळ आहे. हार्डली माझ्याकडे 1.5 तास आहेत आणि या 1.5 तासात मला घर जे आहे ते पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. तर थोडीशी फळं आणली होती आज, खूप दिवसानंतर किवी आणलेला, ग्रेप्स आणले होते, ब्लॅक ग्रेप्स. आणि त्याचबरोबर आज ना हे गाजर मिळाले मला. तर असे गाजर आता बाजारात दिसत नाही आहेत. सीजनल जे गाजर येतात तर ते मला खूप आवडतात, कारण ते थोडेसे गोड असतात, पण ते आता दिसत नाहीत. पण मला आज लकीली दिसले आणि 30 रुपये किलोनी मिळाले, त्यामुळे मी 1 किलो घेऊन आलेली आहे. त्याचबरोबर थोडीशी भाजी आणलेली आहे मी आणि ते केळी वगैरेसुद्धा आणलेली आहे. तर मला भूकसुद्धा लागली होती आणि माझा ना आवळ्याचा ज्यूस जो आहे तो संपला होता. तर आता आवळे बाजारात 2-3 वेळा जाऊन आली मी, पण व्यवस्थित नाही मिळत आहेत. तर आता कधी मिळतील माहिती नाही, कारण इथे जवळपास बाजारामध्ये आवळे असतात, पण ते इतके बरोबर नसतात, काळपटलेले वगैरे असतात, तर तसे मी आणत नाही. आणि ते केळं वगैरे आहे ते मी ठेवून घेते. जराशी केळी आहेत ना कच्चट होती, तरीसुद्धा मी एक खायला घेतलं, कारण मला खूप भूक लागलं होतं, भूक लागली होती. त्यामुळे मग मी ते खाऊन घेतलं आणि आता करणार आहे क्लिनिंग. तर इथे बघा खूप सारी जळमटं जमा झालेली आहेत. तसं तर मी महिन्याला घराची क्लिनिंग करत असते, तुमच्यासोबतसुद्धा शेअर करत असते. पण आता ना 2 महिन्याचा गॅप झाला, गावी वगैरे जाणंसुद्धा झालं, त्यामुळे थोडीशी जळमटं वाढलेली आहेत. आणि इथे आता उन्हाळा चालू झाला ना, तर मुंग्यांचीसुद्धा रेलचल चालू झाली किचनमध्ये, तर ते सुद्धा मला आता क्लीन करून घ्यायचं आहे. तर आता मी माझं नियोजन कसं ठेवलेलं आहे, की मला आत्ता लोलोला स्कूलमधून घेऊन येईपर्यंत, म्हणजे घ्यायला जाईपर्यंत मला पूर्ण माझं ना बेडरूम आहे तो क्लीन करायचा आहे आणि हॉल क्लीन करून घ्यायचं आहे. म्हणजे जळमटं वगैरे जी आहेत ती मला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहेत या 1.5 तासामध्ये. फॅन वगैरे पुसून घ्यायचं, तर त्याप्रमाणे मी आधी सुरुवातीला बेडरूम जो आहे तो क्लीन करायला घेतलेला आहे. आणि हा झाडू तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगच्या म्हणजे क्लिनिंगच्या व्लॉगमध्ये सुद्धा पाहिला असेल. खूप जुना झाडू आहे, आता खराबच झालेला आहे तो, तरीसुद्धा म्हटलं चला यावेळेला आपण याला वापरूया आणि त्यानंतर मग याला डिस्पोज करूया. तर मी इकडे क्लिनिंग करायला घेतलेली आहे आणि जिथे माझा हात पोचत नाही तिकडे मी टेबलाचा वापर करते. आणि खूप सारी जळमटं जमा झाली होती, कारण विंडो जो असतो ना तो दिवसभर ओपन असतो, त्यामुळे ना खूप सारी धूळ येते, आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे खूप जास्त घाण येते आणि त्याचमुळे ना इथे सगळी जळमटं पकडली जातात. तर ती सगळी क्लीन करून घेतली मी
आणि बाकीचं सामान जे आहे ना ते लगेच जागच्या जागी ठेवून घेतलेलं आहे. नेहमी क्लिनिंग करताना तसंच करायचं. सामान जे आहे ते जागच्या जागी लगेच ठेवून घ्यायचं. फॅनसुद्धा साफ करून घेतला मी आणि माझं बेडरूमचं क्लिनिंग इथे झालेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या नाहीत. अगदी छोट्याशा क्लिकमध्ये शेअर केलेलं आहे. तर इथे बघा आता 1:30 वाजायला आलेला आहे जवळ-जवळ. मला बेडरूम क्लीन करायला खूप वेळ लागला. त्यानंतर मग इथे ना मी जो हॉल आहे तो क्लीन करायला घेतला आणि अर्ध्या तासात मला हॉल क्लीन करून निघायचं आहे लगेच आणि क्लासेससुद्धा आहेत माझी. त्यामुळे मला जेवूनच जायचं आहे लोलोला आणायला. तर इथे मी हॉल जो आहे तो क्लीन करायला घेतला आहे. जळमटं काढली. त्या झाडूने फार काही मला उपयोग होत नव्हता. मग शेवटी फायनली मी घरातला जो झाडू आहे तो घेतला. त्याच्याने झाडून घेतलं. त्यानंतर फॅन पुसून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती धूळ झाली होती, किती जळमटं, घाण. रोज दिवसातून 2-3 वेळा तरी झाडू काढला जातो, म्हणजे कचरा काढला जातो. तरीसुद्धा ना किती धूळ होते आणि किती घाण होती तुम्ही बघू शकता. तर आता हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते, आवरून घेते आणि त्यानंतर मग मला माझ्या क्लासेसलासुद्धा जायचं आहे आणि क्लासेसवरनं मग मी 6 वाजता येईन. त्यानंतर बाकीचे जो माझा क्लिनिंगचा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर मी असंच करते जेव्हा वीकडेजमध्ये मी क्लिनिंग करायला घेते ना, तर असं मी डिवाईड करते वेळ आणि त्या वेळेमध्येच मग मी क्लिनिंग करते. क्लासेसमधून आल्यानंतर मी आधी सगळ्यात प्रथम ना जेवणाचं, नाश्त्याचं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग इथे मी डोअर क्लीन करायला घेतलेला आहे. मुलांना घेऊन हे गार्डनला गेलेले आहेत खाली, म्हणजे हे लवकर आले होते, सो मुलांना घेऊन गेले. तर म्हटलं चला थोडा मोकळा वेळ मिळाला आहे, तर मी लगेच क्लिनिंग करायला घेतलेलं आहे इथे. तर आधी दरवाजा वगैरे मेन डोअर जो आहे तो क्लीन करून घेते, कारण आयत्या वेळेला आपण जर पाडव्याला हे क्लीन करायला गेलो तर ते काही शक्य होत नाही. त्यामुळे मग मी आधीच क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग मी बेडरूमची विंडो क्लीन करायला आलेली आहे. तर विंडोसुद्धा क्लीन करून घेते आणि माझा सिंपल फॉर्म्युला असतो DIY. आपल्याकडे जे लिंबू असेल किंवा व्हिनेगर असेल तर ते पिळून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं लिक्विड सोप टाकायचं कोणतंही आणि थोडासा बेकिंग सोडा आणि हे मिक्सचरनं तुम्ही सगळ्या गोष्टी क्लीन करू शकता. म्हणजे मिरर, विंडो, डोअर, त्यानंतर किचन क्लिनिंग, किचन ओटा सगळं क्लीन करू शकता. खूप छान क्लीन होतं आणि ह्याचा एक फायदा होतो ना, की व्हिनेगरचा उग्र वास असतो ना, त्याच्यामुळे ना जळमट कॉक्रोचेस आहेत किंवा किडे मुंगे आहेत त्या कमीत कमी तुम्हाला दिसतील, कारण त्या उग्र वासाने ना ते पळतात, निघून जातात. तर इथे बघा माझा मिररसुद्धा व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे. त्यानंतर इथे दुसरा जो कपाट आहे दुसरं ते सुद्धा मी क्लीन करायला घेतलेलं आहे. आणि कधीही क्लिनिंग करताना तुम्ही तर एका वेळेला खूप सारा बर्डन घ्यायचा नाही. जर तुमचे रूम जास्त असतील किंवा लहान मुलं असतील घरामध्ये, पॉसिबल नसेल सलग काम करायला, तर असं वेळेचं डिवायडेशन करून तुम्ही काम करू शकता. तर इथे माझा बेडरूमचा डोअरसुद्धा क्लीन झालेला आहे. तर हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्लॉग आहे, जेव्हा मी ना सकाळ उठल्यानंतर आधी किचनचं क्लिनिंग करायला घेतलेलं आहे. कारण किचनला ना थोडासा वेळ जास्त लागतो, कारण भांडी वगैरेसुद्धा घासायची असतात. तर त्यामुळे मी इथे आधी सगळ्यांना भांडी वगैरे मॉर्निंगला घासून घेतली, कारण आमच्याकडे पाणी लवकर येतं आणि खूप कमी वेळ असतं. त्यामुळे आधी ना भांडी मी घासून घेतली, कारण माझा बेडरूम आणि हॉल कालच क्लीन करून झाला होता. सो भांडी मी तिथे घासून सुकण्यासाठी ठेवून दिली आणि मग मी घेतलेलं आहे किचनचं क्लिनिंग करायला. तर पूर्ण असं व्यवस्थित असं ना मी किचन जे आहे ते क्लीन करून घेतलं आणि डीप क्लिनिंग होतं, त्यामुळे थोडासा वेळ लागला आणि त्यानंतर मग थोडंसं दुपारी जेवून वगैरे थोडासा रेस्ट केला आणि क्लासेससुद्धा होते माझे. त्यामुळे मग डायरेक्ट हा संध्याकाळी व्लॉग जो आहे तो मी पुन्हा स्टार्ट केलेला आहे, कारण दोन्ही दिवशी माझे क्लासेस होते, त्यामुळे टाईम थोडं मॅनेज करणं कठीण होतं. तरीसुद्धा मी त्यातून थोडंसं मॅनेज केलं, कारण आपल्याला इच्छा असेल ना कुठलीही गोष्ट करण्याची तर आपण सगळ्या गोष्टींना आपोआपच आपल्याकडून घडून जातात. आपण बरोबर सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. तर इथे मग आता मी ना बेडशीटचे कवर्स वगैरे किंवा पिलो कवर, त्यानंतर कर्टन वगैरे सगळे चेंज करून घेतले. त्यानंतर उद्या म्हणजे रविवारी गुढीपाडवा आहे, तर सो त्यासाठीसुद्धा मी जी काही मला भांडी लागणार होती पितळेची तर तीसुद्धा काढून घेतली. त्यानंतर दोरा वगैरे जे काही लागणार होतं सगळ्या गोष्टी तर त्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला एकदा किचनचा लूक दाखवते. पूर्ण व्यवस्थित असं क्लीन झालं होतं सगळं आणि मला मनाला खूप समाधान होतं आहे, कारण जेव्हा आपण काही गोष्टी ठरवतो आणि त्या वेळेत कंप्लीट होतात, पूर्ण होतात आपल्या मनाप्रमाणे,
त्यावेळेला ना एक वेगळं समाधान असतं मनावरती आपल्या आणि एक वेगळं समाधान आपल्याला मिळत असतं. आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून येतो. तसंच काहीतरी माझं आज झालं होतं. कारण माझ्या मनाप्रमाणे सगळं किचन जे आहे ते क्लीन झालं होतं, घर क्लीन झालं होतं. सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित अशा प्रिपेअर करून ठेवल्या होत्या. फक्त आता राहिलं होतं की माझी तयारी, मला साडी कोणती घालायची किंवा गुढीसाठी साडी कोणती काढायची. तर इथे मी 1-2 साड्या काढून ठेवल्या आणि त्यातल्या बघा फोटो लोलो घेऊन आला होता मला दाखवायला. तर इथे 2 साड्या काढून ठेवलेल्या आहेत. आता गुढीला कुठली घालायची आणि मी कुठली घालणार हे अजून मी काही ठरवलेलं नाही आहे. ते मॉर्निंगलाच ठरवेन. दोन्ही साड्या मी तिथे काढून ठेवलेल्या आहेत आणि ह्यातली कुठली तरी नेसेन मी, कारण दोन्ही साड्या नवीन आहेत आणि पिको वगैरे ह्याला काही केलेलं नाही आहे. मी अशाच वेअर करणार आहे यातली एखादी साडी. आणि आता माझं बाकीचं जे ज्वेलरी वगैरे आहे किंवा थोडंफार काही मी लाईट मेकअप वगैरे करेन, तर सगळं मी अरेंज करून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्ही ना व्यवस्थित अशा अरेंज करून ठेवल्यात, आधीच सगळ्या मॅनेज करून ठेवल्या, तर तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि कुठल्याही कामाचा लोडसुद्धा येणार नाही.